मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। पतंजली महर्षीकृत पातंजल योगसूत्राचा क्रमशः आपण विचार करत आहोत। पतंजली महर्षींनी दोन प्रकारची समाधी सांगितली, एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी, ज्यामध्ये अजून दुःखाचं बीज आहेत, ज्यामध्ये अजून अविद्येचं बीज आहे, अज्ञानाचं बीज आहेत। शब्द अर्थ ज्ञान स्मृती इत्यादी अलंबनाचं बीज आहे, त्यांना सबीज समाधी असं म्हणतात। पण ज्यामध्ये शब्द अर्थ ज्ञान स्मृती ही कोणते विकल्प नाहीत आणि अविद्या अस्मितादी क्लेश नाहीत, अर्थात संसाराचं बीज नाहीत, अशी जी समाधी ती निर्बीज समाधी। सबीज समाधी ही चार प्रकारची सांगितली, सवितर्क, निर्वितर्क, की ज्या समाधीमध्ये स्थूल विषयाच्या अर्थाचं आलंबन असतं आणि सूक्ष्म विषयाच्या अर्थाचं आलंबन असतं, ती सविचार आणि निर्विचार अशा ह्या चारही प्रकारच्या संप्रज्ञात समाधीला सबीज समाधी असं म्हणतात। ह्यामध्ये सवितर्क, निर्वितर्क, सविचार या तीन समाधींच्या मध्ये अज्ञानाचं बीज असतं, परंतु निर्विचार स्थिती जी आहे त्या निर्विचार स्थितीच्या मध्ये शब्द अर्थ ज्ञान आणि स्मृती हे सगळे विकल्प कमी कमी होत जात, सूक्ष्म विषयाच्या ठिकाणी ती बुद्धी इतकी एकाग्र होत जाते की पंचतन्मात्रा, अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीपर्यंत ती बुद्धी, ती वृत्ती त्या विषयाच्या आकाराकार होते। आणि अशा ह्या निर्विचार समाधीचा अभ्यास सातत्याने करत राहिलो की अंतःकरणावरती आलेले रजगुणाचे आणि तमोगुणाचे जे आवरण आहेत ते निघून जातात आणि स्वच्छ स्थिती प्रवाहो वैशारद्यम, फक्त सत्वगुणाची स्थिती असल्यामुळे ती प्रदीर्घ काल जेव्हा राहते तेव्हा निर्विचार समाधीच्या मध्ये कुशलता निर्माण झाली की मग आपल्या अंतःकरणामध्ये अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो। त्यालाच निर्विचार वैशारध्यात्म प्रसाद, निर्विचार स्थिती प्राप्त होणं आणि त्यातली पारंगतता प्राप्त झाली की बुद्धीच्या मध्ये अध्यात्म प्रसाद येतो, म्हणजेच बुद्धी एका ठिकाणी स्थिर होते। यदा निर्विचारस्य
समाधिर्वैशारद्यात इदम जायते तदा योगिनां भवति अध्यात्म प्रसादः. तेव्हा काय होतं, भूतार्थ विषया क्रमानुरोधी स्फुटः प्रज्ञालोकः. तेव्हा आपल्या प्रज्ञामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये अलोक म्हणजे एक प्रकारचा दिव्य प्रकाश येतो आणि जगातल्या सगळ्या वस्तूंचं एकाच वेळीस योग्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. आणि हा योगी शोक रहित होतो. आणि असा शोक रहित झालेला योगी त्या स्थितीमध्ये पुन्हा आणखी पारंगत झाला तर तस्मिन सती त्या निर्विचार असणाऱ्या समाधीच्या मध्ये तो पारंगतता प्राप्त होऊन अध्यात्म प्रसाद प्राप्त झाल्यानंतर त्याला लाभ जो प्राप्त होतो त्या लाभाचं वर्णन काल आपण केलं. ऋतंभरा तत्र प्रज्ञा. तत्र शब्दाचा अर्थ आहे त्या निर्विचार समाधीच्या मध्ये वैशारद्य म्हणजे तो स्थिती प्रवाह सत्वगुणाचा प्रदीर्घ कालापर्यंत तसाच राहिला गेला तर ती बुद्धी आत्मस्वरूपाच्या मध्ये स्थिर होते. अर्थात प्रसाद म्हणजे प्रसन्नता. त्या बुद्धीच्या मध्ये एकाग्रता, अंतर्मुखता, प्रसन्नता ही प्राप्त होते आणि त्यामुळे योग्याला जी अनुभूती येते ती प्रज्ञा ऋतंभरा. त्या योग्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. म्हणून तस्मिन् समाहितस्य चित्तस्य या प्रज्ञा जायते तस्य ऋतंभरा प्रज्ञा भवती. अर्थात त्या निर्विचार स्थितीमध्ये एकाग्र झालं असताना योग्याला ज्या प्रकारची प्रज्ञा प्राप्त होते ती ऋतंभरा प्रज्ञा. ती सार्थकी आहेत. कारण का म्हटले, सत्यमेव बिभर्ती इति ऋतंभरा. त्या बुद्धीच्या मध्ये, त्या प्रज्ञेच्या मध्ये फक्त आणि फक्त सत्याचाच साक्षात्कार होतो. सत्यम बिभर्ती, सत्याला धारण करते ती ऋतंभरा प्रज्ञा. आपली प्रज्ञा सत्याला धारण करत नाही. सत्याच्या बरोबर असत्य सुद्धा त्या बुद्धीमध्ये मिसळलं जातं. परंतु नच तत्र विपर्यास ज्ञानगंधम अपि अस्ति. परंतु ह्या ऋतंभरा प्रज्ञेच्या मध्ये विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञानाचा गंध सुद्धा नसतो. अशा प्रकारची ही जी स्थिती आहे, ही स्थिती कशी काय प्राप्त झाली? त्याकरता सातत्याने आगम अनुमानेन ध्यानाभ्यास रसेन च. अर्थात आगम म्हणजे पुन्हा पुन्हा आचार संपन्न, विचार संपन्न गुरूंच्या द्वारे प्रतिपादित केलेले शास्त्राचं श्रवण. त्यानंतर जे आपण श्रवण केलं त्याचं पुन्हा सतत सातत्याने मनन आणि मग ध्यानाभ्यास रसेन म्हणजे पुन्हा निजध्यासन जर केलं तर त्रिधा प्रकल्पयन प्रज्ञाम, या 3 साधनांच्या द्वारे असा निर्बीज असणारी समाधी ही त्या योग्याला प्राप्त होते. आणि म्हणून ही ऋतंभरा प्रज्ञा ज्यांना प्राप्त झाली त्यांना जगातलं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, स्थूल विषय, सूक्ष्म विषय या सगळ्या विषयांचं विशेष ज्ञान एकाच क्षणी प्राप्त होतं. ही अलौकिक क्रांती या योग अभ्यासाच्या द्वारे प्राप्त होते. मग तुम्हा आम्हाला पण प्रज्ञा आहे ना, पण तुमची आमची प्रज्ञा आणि ऋतंभरा प्रज्ञा यामध्ये फरक आहे हे सांगण्याकरता पुढचं सूत्र आहे. श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात्. अर्थात आपल्याला जे ज्ञान होतं ते प्रमुख 3 माध्यमातून. पहिल्यांदा होतं प्रत्यक्ष, नंतर होतं आगम म्हणजे शब्द प्रमाणानं, नंतर होतं अनुमान प्रमाणानं. परंतु प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे, अनुमान प्रमाणाच्या द्वारे आणि शब्द प्रमाणाच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानापेक्षा ऋतंभरा प्रज्ञेने प्राप्त झालेलं ज्ञान हे विशेष अर्थत्वात, हे विशेष अर्थाचं ग्रहण करणार आहे. मग बाकीच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष असेल किंवा
शब्द असेल किंवा अनुमान असेल, ह्या ज्ञानामध्ये त्रुटी आहे. एका वाक्यात आपण त्रुटी पाहूया. जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होतं, तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने जेव्हा ज्ञान होतं, त्यामध्ये काय त्रुटी आहे? त्यामध्ये त्रुटी ही आहे की वस्तू समोर असावी लागते. समोर जर वस्तू नसेल तर तिचं ज्ञान होत नाही, किंवा ती वस्तू जर अत्यंत सूक्ष्म असेल तरी त्याचं ज्ञान होत नाही, आणि ती वस्तू एखाद्या भिंतीच्या व्यवधानाच्या पलीकडे असेल तरी ज्ञान होत नाही. म्हणजे वस्तू समोर असावं लागतं, वर्तमान काळ, ती स्थूल असावी लागते, त्यानंतर त्यामध्ये काही व्यवधान नको आहे, आणि जरी वस्तूचं ज्ञान झालं तरी त्या सगळ्या अंगाचं ज्ञान होत नाही. अंतःकरणाची वृत्ती ही नेत्रेंद्रियाच्या द्वारे जाऊन नेत्र इंद्रियाने त्या वस्तूला जेवढं पाहिलं तेवढ्याच वस्तूचं ज्ञान होतं. समजा की मला ही वस्तू पाहिली तर मी इकडनंच या वस्तूचं ज्ञान होतं, परंतु वरची बाजू, खालची बाजू, इकडे याचं ज्ञान होत नाही. म्हणजे त्या प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. सांख्यकारिकेमध्ये याच्या 7-8 प्रकारच्या त्रुटी सांगितल्या आहेत. त्यामध्ये अतिदूरत्वात, सामिप्यात, जी वस्तू खूप दूर असेल, खूप जवळ असेल, मन एका ठिकाणी नसेल, त्यामध्ये सारखेपणामध्ये त्या वस्तू मिसळल्या असेल तरी ज्ञान होत नाही, म्हणजे यामध्ये त्रुटी आहे. त्यानंतर अनुमान प्रमाणाच्या मध्ये सुद्धा ज्ञानामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात, तिथेही सुद्धा विशेष ज्ञान होत नाही. जसं की यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी यथा महानसा. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी अग्नी असतो, किंवा जिथे आपण जाऊन प्राप्त होतो त्याला गती म्हणतात, आणि जिथे जाऊन प्राप्त होत नाही ती गती नाही. परंतु ह्या सगळ्या ज्ञानाच्या मध्ये विशेष ज्ञान नाही. आपल्याला काहीतरी समोर धूम दिसतो आणि त्यावरून आपण अंदाज करतो की त्या ठिकाणी अग्नी आहे, म्हणजे ते अग्नी आपण प्रत्यक्ष पाहिला नसतो, अनुमान केलेलं असतं, पण ते सामान्य ज्ञान आहे. शब्द ज्ञानाने सुद्धा आपल्याला एखाद्या ठिकाणचं वर्णन करून सांगितलं असतं त्या ठिकाणी असं आहे. प्रत्यक्ष आपण ती वस्तू पाहिलेली नसते, फक्त त्या वस्तूच्या संबंधानं आपल्याला ज्ञान झालं असतं, ते सुद्धा सामान्य ज्ञान आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने असो किंवा अनुमान प्रमाणाने असो किंवा आगम प्रमाणाने असो, झालेलं ज्ञान हे सामान्य ज्ञान असतं. परंतु योग्याला मात्र त्या भूत भविष्य वर्तमान काळातल्या सगळ्या वस्तूंचं, ती वस्तू स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, त्या सगळ्या वस्तूंचं यथार्थ ज्ञान होतं. तिथे थोडं मिथ्या ज्ञानाचा गंध सुद्धा नसतो. आणि म्हणून ह्या ज्ञानापेक्षा योग्याला प्राप्त झालेली ऋतंभरा प्रज्ञा, त्याची विशेषता अधिक आहे. आणि त्या विशेषतेच्या मुळेच तर समाधीमध्ये किंवा योग अभ्यासामध्ये साधक प्रवृत्त होतात. मग अशी असणारी ही ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाची भूमिका काय असते अंतःकरणाची, तर त्याचं वर्णन 50 क्रमांकाच्या सूत्रामध्ये केलं आहे. तज्ज संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. यामध्ये तत् म्हणजे त्या ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे ज म्हणजे जन्माला येणं, उत्पन्न होणं. याप्रमाणे समाधी प्रज्ञा प्रभाव हा संस्कार, अर्थात त्या समाधी प्रज्ञेच्या द्वारे उत्पन्न होणारे जे काही संस्कार आहेत, आणि संस्कार आपण त्याला म्हणतो अनुभवानंतरची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार. मग ही ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे, समाधीच्या द्वारे जी अनुभूती आली, त्या अनुभूतीच्या मधून एक नवीन संस्कार उत्पन्न झाले. त्याला समाधी प्रज्ञा प्रभाव हा संस्कार असं म्हणतात. ते संस्कार काय करतात? युत्थान संस्कारा क्षयं बाधते. अर्थात युत्थान अवस्थेमध्ये जे आपल्या मनावरती जन्मजन्मांतराचे जे संस्कार आपल्याला समाधीच्या अनुभूतीला प्रतिबंध करतात,
ते सगळे संस्कार जे आहेत त्या ही एक ऋतंभरा प्रज्ञा निर्बीज समाधीची अवस्था ज्या अनुभूती आल्यानंतर ह्या अनुभूतीच्या द्वारे आतापर्यंतचे सगळे संस्कार ह्या संस्काराने या समाधी प्रज्ञेच्या संस्काराने नष्ट होतात. म्हणून व्युत्थान संस्काराशयम बाधते, त्या सगळ्या संस्काराचा बाध होतो, ते कार्य करण्याकरता समर्थ होत नाही. म्हणजेच व्युत्थान संस्कार अभिभवात, ते सगळे संस्कार जे आहे ना ते अभिभव होत जातो. कशामुळे? तत्प्रभावाः प्रत्ययाः न भवन्ति, आणि त्यामुळे त्या व्युत्थान संस्कारांचे अभिभूत झाल्यामुळे ते आता पुन्हा उत्पन्न होऊन कार्य करणार होते, आता ते कार्य करू शकत नाही. प्रत्यया न भवन्ति, त्यामुळे त्याचा काय होतो? प्रत्यय निरोधे, त्याचा सगळा निरोध होतो. कशामुळे? समाधी उपतिष्ठन्ते. अशा प्रकारची ऋतंभरा प्रज्ञा ही समाधी प्राप्त झाली असताना ततः समाधी प्रज्ञा, समाधीच्या प्रज्ञा, या समाधीजन्य प्रज्ञा ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यामुळे तत् प्रज्ञाकृतः, त्या प्रज्ञेच्यामुळे उत्पन्न होणारे संस्कार आहे ते नवीन नवीन संस्कार, नवीन नवीन पुन्हा ह्या ऋतंभरा प्रज्ञेला विकसित करतात आणि ऋतंभरा प्रज्ञा पुन्हा नवीन संस्कारांना उत्पन्न करते. असं हे चक्र चालू असल्यामुळे त्या योग्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत जे काही युत्थित संस्कार आहेत किंवा क्लिष्ट संस्कार आहेत किंवा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष यांच्यामुळे जे काही जन्मजन्मांतराला घालणारे जे काही बीज निर्माण झाले होते ते बीज संपूर्ण नष्ट होते आणि त्याला त्या चेतन तत्वाचं यथार्थ बोध होतो. आणि त्यामुळे चित्ताचे दोन प्रयोजन आहेत. चित्ताचे दोन प्रयोजन पहिले आहेत की त्या पुरुष तत्वाला ह्या गुणांचा भोग देणं, आणि दुसरं म्हणजे अपवर्ग, मोक्ष प्राप्त करून देणं. हे चित्ताचं मुख्य दोन प्रयोजन आहे. मग आता हे दोन्ही प्रयोजन संपल्यानंतर ते चित्त प्रयोजन शून्य होतं. म्हणजे आता त्याच्या जीवनामध्ये कोणतंच प्रयोजन राहत नाही. आता भोगही म्हणजे जो विषयांचा अनुभव करून द्यायचा आहे पुरुषाला, तोही अनुभव करून दिला, आणि त्यामुळे आता त्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही, आणि त्यावेळेस द्रष्टा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या स्थित होतो. जेव्हा वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्य भटकत असतात शूद्र विषयाच्या प्राप्तीकरिता. पण यथार्थ बोध झाला, वस्तूचं यथार्थ ज्ञान झालं, कुसंस्कार निघून गेले की मग तो साधक आपल्या सत्य आणि यथार्थ असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या आतून सहजतेने, सजगतेने, प्रयत्नपूर्वक आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो. मग आता तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम, या नैसर्गिक स्थितीमध्ये येण्यासाठीच तर हा सगळा प्रयत्न असतो. मग प्रश्न निर्माण होतो, का हो आपली नैसर्गिक स्थिती जी आहे, स्वरूप स्थिती आहे, तिथे कोणते संस्कार लागतात? नाही म्हटले, तिथे कोणते संस्कार लागत नाही. मग या सगळ्या समाधीच्या संस्कारानं व्युत्थान संस्कार नष्ट होतात. मग समाधीचे संस्कार कसे काय नष्ट होतील? त्याचा जो विचार आहे तो शेवटच्या सूत्रामध्ये म्हणजे 51 क्रमांकाच्या सूत्रामध्ये सांगून या समाधी पादाचा समारोप होतो. तो विचार आपण उद्या पाहूया. संपूर्ण समाधीपाद संक्षेपाने सांगून शेवटच्या सूत्राचा विचार करून आपण समाधीपाद पूर्ण करूया उद्या. तोपर्यंत ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति.